नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बीड रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आणि जाणून घेणार आहोत बीड रेल्वे स्टेशनची सध्या काय परिस्थिती आहे, नवीन काय अपडेट आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो। या बीड रेल्वे स्टेशनच्या दक्षिण साईडला हा जो नाला बांधलेला दिसत आहे, हा नाला वरवटी धानोरा जो ब्रिज आहे त्या ब्रिज खाली साचलेलं पाणी या नाल्यावाटे वाहून आणण्यात येणार आहे आणि या ठिकाणावरून बाहेर काढण्यात आले। तसेच आता सध्या डाव्या साईडला हा जो नाला दिसत आहे, हा जो नाला आहे, हा नाला घोलप दर्यामध्ये जाणारा जो रस्ता आहे आणि त्या ठिकाणी जो ब्रिज आहे त्या ब्रिज खाली साचलेलं पाणी वाहून आणण्यासाठी हा नाला आहे मित्रांनो। अशा प्रकारे या दोन्ही नाल्याचं काम अगदी प्रगती पथावर युद्ध पातळीवरती सुरू आहे मित्रांनो। आणि दुसरी महत्वाची अपडेट म्हणजेच ट्रॅक नंबर 4 रेल्वेचा जो 4थ्या नंबरचा ट्रॅक अपूर्ण होता त्या ट्रॅक जवळचं काम सध्या सुरू आहे मित्रांनो। या दृश्यामध्ये आपण मुरुमाचे ढिगारे पाहत आहात। हे मुरुमाचे ढिगारे या जेसीबी मशीनच्या सहाय्याने या मुरुमाच्या ढिगाऱ्याची साफसफाई सुरू आहे मित्रांनो। आणि या मुरुमाच्या ढिगाऱ्याच्या आतल्या साईडने ट्रॅक नंबर 4 येणार आहे आणि लवकरच या ट्रॅक नंबर 4चं काम सुरू होऊ शकतं। अशा प्रकारची नवीन अपडेट लवकरच मी आपल्याला घेऊन येणार आहे मित्रांनो। कारण त्या ठिकाणी जे काही रेल्वेचं काम करणारे वर्कर आहेत त्यांच्याकडून मिळालेली ही माहिती आहे मित्रांनो। अपुरा 4 नंबरचा ट्रॅक या आतल्या साईडला निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठीच खडीचे ढिगारे पण येऊन पडलेले आहेत, ते मी आपणास दाखवणार आहेच मित्रांनो। अशा प्रकारे हे मुरुमाचे ढिगारे पांगवण्याचं काम आणि लवकरात लवकर या बीडवासियांचं जे स्वप्न आहे इलेक्ट्रिक रेल्वेचं ते पूर्ण करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे मित्रांनो। परंतु ही तयारी जितकी फास्ट असायला पाहिजे तितकी फास्ट नाहीच। याच्या कितीतरी पटीने अजून काम फास्ट असायला पाहिजे, तरच लवकरात लवकर बीडवासियांचं लाईटीचं रेल्वे पूर्ण नक्कीच होईल। आणि हे जे खडीचे ढिगारे दिसत आहेत आपल्याला साईडने पलीकडल्या, अशा प्रकारचे खडीचे 3 ढिगारे आहेत आणि हा 4था ढिगारा बनवण्याचं चालू आहे, काम सुरू सध्या। 4थ्या ढिगाऱ्याचा स्टॉक या ठिकाणी करण्यात येत आहे मित्रांनो। आणि या खडीच्या माध्यमामधूनच हेच खडीचे ढिगारे वापरून या बीड रेल्वे स्टेशनच्या 4थ्या ट्रॅकचं काम करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठीच लागणारी खडी या ठिकाणी स्टॉक करण्यात येत आहे मित्रांनो। अशा प्रकारे बीड रेल्वे स्टेशनची ही अपडेट होती मित्रांनो। आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, तसेच हा व्हिडिओ इतरांना शेअर करा।
व या चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण आता भेटणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय मित्रांनो. स्वस्त रहा, मस्त रहा, सुखी रहा. गुड बाय मित्रांनो.